महेंद्र गायकवाड आणि ऍक्टिव्हिटी पिरियड। एखादा कुस्तीगीर जर कुस्तीची टाळाटाळ करत असेल, डावाचं आक्रमण करत नसेल, तर प्रथमतः त्याला समज दिली जाते, ज्याला वॉर्निंग म्हणतात, आणि त्यानंतर 30 सेकंदाची वेळ दिली जाते, ज्याला ऍक्टिव्हिटी पिरियड म्हणतात। या 30 सेकंदामध्ये त्याला प्रतिस्पर्ध्यावर गुण घ्यायचा असतो। जर त्या 30 सेकंदामध्ये प्रतिस्पर्ध्यावर गुण घेतला नाही तर दुसऱ्या कुस्तीगीराच्या खात्यामध्ये 1 गुणांची नोंद केली जाते। पहिला कुस्ती करा, निष्क्रियतेची वेळ 30 सेकंद, आणि या 30 सेकंदामध्ये शुभम सिन्हा यांनी गुण घेतल्यामुळे निळी पट्टी धारण केलेला महेंद्र गायकवाड 1 गुण, 0-1। तंत्रशुद्ध मालिकेत प्राध्यापक आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच दिनेशजी गुंडसर। संयमी प्रेक्षक खरोखर आमदार संग्राम जगताप यांनी आंतरराष्ट्रीय स्तराला साजेसं असं देखणं सुंदर नियोजन केलेलं आहे। त्यानंतर सोलापूर रामकाठू दत्ता मिटे धाराशिव धाराशिवमध्ये यानंतरची कुस्ती अभिषेक मयेकर डाव प्रतिडावावर गुण नाही आक्रमक दुहेरी पटाची पकड झोनच्या बाहेर कुस्ती, परंतु नियंत्रण म्हणून महेंद्र गायकवाडला 2 गुण, गुण फलक 0-3। संभाजीनगर निळा काष्टूमध्ये तयार किरण छत्रे विजय ऋषिकेश प्राचार्य डॉक्टर सागडे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर मगर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ऋषिकेश कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो। सार्थक शिंदे धाराशिव पुन्हा एकदा एकेरी पटाची सुंदर पकड, ताबा मिळवला, परंतु कुस्ती पुन्हा झोनच्या बाहेर 2 गुणांची कमाई, गुण फलक 0-5। आक्रमक होता महेंद्र गायकवाड। सरपंच लाल पट्टी धारण केलेल्या कुस्तीगीराला सूचना देत आहेत, डावाच्या पकडीतून पळू नका पैलवान, अन्यथा आपल्याला ताकीद आणि प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जाईल। अश्विनी 2 मिनिटं कुस्ती थांबवायची, कॅमेरा दुरुस्त करायचा, 2 मिनिटं थांबा। पहिल्या फेरीची समाप्ती, गुण फलक 0-5। 30 सेकंद विश्रांती। त्या विश्रांतीच्या कालावधीत पुढच्या फेरीमध्ये त्या कुस्तीगीरांना कशा प्रकारे कुस्ती करावी यासाठी मार्गदर्शक सूचना देतात। विश्रांतीच्या वेळेमध्ये 2 मार्गदर्शक त्या ठिकाणी येऊ शकतात। नियमाला बांधलेली कुस्ती एक सूचना देईल तर दुसरा त्याची थकावट नाहीसा करण्यासाठी त्याला मदत करत असतो। संदीप मोठे सांगली लाल पट्टीमध्ये आपण जायचं। गणेश कुंकळे 30 सेकंदामध्ये तो कुस्तीगीर फक्त प्लेन वॉटर पेय म्हणून देऊ शकतो। मध्यावर कुस्ती दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतो। अद्यापही महेंद्र गायकवाडकडे तब्बल 5 गुणांचे आकडे, 0-5। विशाल रुग्णावर सातारा लाल पट्टी आणि साई सरकार मुंबई शहर निळ्या पट्टीमध्ये हजर आहेत। दोघे वारंवार एकेरी पट दुहेरी पटाचे आक्रमण करतात, परंतु गुण घेण्यासाठी सफलता देण्यात नाहीये। सरपंचाकडून आपल्याला वारंवार सूचना होत्या, उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी डाव प्रतिडाव झाले।
1 मिनिट 40 सेकंद 0-5 कुस्तीचा गुण. सरपंचानं पुण्या कॅपॅसिटीची डिमांड केली होती, परंतु आखाडा नियंत्रकाचं जे मत असतं ते त्या कुस्तीसाठी प्रमुख मानलं जातं. त्यांनी त्या बाजूने ते फेटाळलेलं आहे आणि कुस्ती खड्या स्थितीमध्ये आपल्याकडे चालू आहे. अखेरचं 1 मिनिट. दुसऱ्या फेरीची महेंद्र गायकवाडची विजय घोडदौड पुढे चालू आहे. तब्बल 5 गुणांच्या फरकानं महेंद्रने आघाडी घेतली आहे. टेक्निकल फॉल संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कास्टूम धारण केले दयानंद पाटील सोलापूर हे पैलवान विजयी. अभिषेक माळेकर अमरावती लाल कास्टूममध्ये या. शुभम मस्के संभाजीनगर निळ्या कास्टूममध्ये था. त्यानंतर नशीब हुके भंडारा लाल कास्टूममध्ये, सूरज यादव ठाणे शहर निळ्या कास्टूममध्ये था. आणि कुस्तीची निर्धारित वेळ संपली. गुणाधिक्यावर निळपट्टी धारण केलेला महेंद्र गायकवाड 5 गुणांच्या फरकानं विजय. संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर नगरसेवक अप्पासाहेब सोनवणे, पैलवान नंदू रेपाळे, पैलवान रावसाहेब शिंदे, लखन घोडके, गोविंद घोडके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. पट्टी सोडून आपण आकडा सोडायचा आहे. सुरुवात झाली. संदीप मोठे साले लाल पट्टीमध्ये या. गणेश कुंकळे सातारा निळ्या पट्टीमध्ये या. सुरुवात झाली. भंडारा एक कशू आकड्यावरून खाली जाताना सागर लिंगोळे 3 कशू.